आता हे वाली भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. ते म्हणजे दिलपसंद. हे दिलपसंदची भाजी आहे. आज आपण दिलपसंदची भाजी करणार आहोत. असे मस्त किती छान क्यूट दिसतात ना छोटे छोटे. तर हे घेतलेले आहेत मी 2 घेतलेले आहेत. त्याच्यावरची जी आहे ते आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण. जसं आपला कद्दू वगैरे असतो बघा, कद्दू दुधी त्याचा साल काढून घेतो ना, तसं साल काढून घ्यायची आणि याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. बारीक मोठे कसे पण ठेवू शकतो. मी ते बारीक वेगळे आहेत. अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आणि तुम्ही कधी रेसिपी ट्राय केली का, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात, तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात? कारण खूप भागामध्ये खूप वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते. मी दिलपसंद म्हणते. सो तुम्ही काय म्हणता मला ते कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा मस्त असे कट करून घेतलेले आहेत मी आणि मस्त एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. तोपर्यंत साईडला काय करायचं, कढई गरम करायची. कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मी जिरे टाकून घेतले. जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत. जिरे जोपर्यंत तडतडत नाही चांगले तोपर्यंत आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे. लगेच मध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे लसूण थोडासा जास्त घेतला आहे मी. लसूणच्या पाकळ्या तशाच टाकलेल्या आहेत. नंतर मध्ये कांदा टाकलेला आहे, लांब कट करून घेतला होता. ते टाकलं की छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि खडे मसाल्याने मी वरून टाकले आहेत. मी तेलामध्ये टाकलेलं नाही. तेलामध्ये पण टाकू शकतो, पण वरून पण टाकू शकतो, आपल्या मनावर आहे ते. चांगल्या प्रकारे मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा. आज मी मध्ये काहीच टाकणार नाही आहे ना, रेड चिली पावडर वगैरे तसं काहीच नाही, किंवा मध्ये काय म्हणतात आपलं मीठ वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये टाकलं मी. लगेच कांदा फ्राय झाला की मी टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो चांगला मस्त आणखीन छान असा परतून घ्यायचा आपल्याला. कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि कोथिंबीर आधीच टाकली ना, कारण खूप जण काय करतात वरून टाकतात कोथिंबीर, तर तेवढा फ्लेवर नाही येत कोथिंबीरचा. तर आपलं ग्रेव्ही वगैरे करत असताल किंवा टोमॅटो भाजत असताल त्या टाईमला मग थोडीशी टाका, वरून थोडीशी टाका, असं टाका. तर ते टाकून छान प्रकारे फ्राय करून घेतले. ते खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी टाकलेली आहे, लगे लवंगा, काळे मिरे, आपलं मोठं फ्लावर जास्त खडे मसाल्यातलं ते फ्लावर टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मोठी इलायची आहे ते टाकून घेतली होती. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ त्याला छान टोमॅटो सगळा कुक झाला पाहिजे, एकदम सॉफ्ट झाला पाहिजे, कांदा पण सगळा फ्राय झाला पाहिजे, तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा. नंतर जे आहे ना ते मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. थंडच होऊ द्या, कारण गरम मिक्सरमध्ये दळायला वगैरे नको. थंड झाला की मग दळून घ्यायचा मिक्सरमध्ये. तर इथे आपला मसाला जे रेडी आहे, गॅस बंद करायचा. मस्त थंड झालेला पण आहे आणि एक 15-20 मिनिट ठेवून दिलं थंड झाला. लगेच मिक्सरमध्ये सगळे काढून घ्यायचं आणि थोडंसं मध्ये पाणी ॲड करून छान प्रकारची प्युरी करून घ्यायची. तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं. तर तेल गरम झालं की लगेच मी ते प्युरी सगळी टाकून घेतलेली आहे. मी डायरेक्ट तेलामध्ये मसाले नाही टाकले मी यावेळेस ह्या भाजीला. तर डायरेक्ट तेलामध्ये ती प्युरी टाकून घेतली. छान प्रकारे उकळी द्यायची. छान मस्त फ्राय झालं की याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायचं, गरम मसाला टाकायचा, सब्जी मसाला टाकायचा, आपलं नॉर्मल रेड चिली पावडर जे असतं घरी जे आपण वापरतो मिरचू, ते मध्ये टाकून घ्यायचं आहे. असं आपल्या चव्यानुसार टाका, जेवढं आपल्याला लागतं तिखट वगैरे जास्त. मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी हळद टाकून घ्यायची. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण मसाल्याचे म्हणजे मिक्स झाले पाहिजेत आणि छान प्रकारे मसाले कुक होऊ द्यायचे. छान प्रकारे गॅस फुल करून ठेवायचा आणि थोडा वेळ छान त्याचं जे पाणी आहे थोडंसं आटलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला दिलपसंदची भाजी आहे ते मध्ये ॲड करून घ्यायची. चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. जेवढे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि झाकून ठेवून मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची बघा. आणि वरतून थोडीशी टेस्ट येण्यासाठी थोडीशी साखर टाकून घ्यायची. नक्की टाका, साखर स्किप करू नका. थोडीशी टाकायची, अर्धा चमच किंवा 1 चमच टाकू शकतो आपण. भाजी जास्त असेल तर 1 चमच टाका, कमी असेल तर अर्धा चमच टाका. मी अर्धा चमच टाकलेली आहे. झाकून भाजी छान प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोडंसं मला आधी पाणी, नंतर पाणी कमी वाटतं, तसं मी नंतर पाणी थोडंसं ॲड केलं, कारण थंड झाल्यानंतर भाजी खूप जास्त घट्ट होते त्याच्याने. तर मस्त आपली भाजी शिजलेली आहे. आता वरतून मस्त अशी शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं. आणि याची ग्रेव्ही भाजी चपाती खाताना असं वाटतं जसं पंक्तीमध्ये आलूची भाजी वगैरे असते बघा, सेम तशीच याची ग्रेव्ही लागते. त्याच्याने तुम्ही नक्की ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते. तर आपली भाजी रेडी आहे. आता वरतून मस्त अशी कोथिंबीर गार्निश करून घ्यायची. मग चपातीसोबत खावा, भातासोबत खावा, कशासोबत पण खावा, भाजी खूप छान लागते. आणि तुम्ही रेसिपी खरंच ट्राय केली का नाही, किंवा दिलपसंदची भाजी कधी खाल्ली का नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.